नमस्कार. क्रांतिज्वाला न्यूजमध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पंकज धिवार, सासवड. परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली. त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी जनतेचा उद्रेक झाला व त्यांनी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली व त्यातून पोलीस व आंदोलक यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित वस्तीत घरात घुसून कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. याचवेळी लॉच्या 3ऱ्या वर्षात शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या युवकास चित्रीकरण करीत असताना ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याचवेळी न्यायालयीन कोठडीत इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली की त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंद करा, तात्काळ त्यांचे निलंबन करा या मागणीचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार, युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे, उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, लाला धोत्रे, विकास देशमुख, प्रस्मित धिवार, मयूर बेंगळे, युवराज धिवार, रवी वाघमारे, अजय धिवार, प्रसाद चांदगुडे, एकनाथ कांबळे, योगेश भोसले असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, सोमनाथ सूर्यवंशी अमर रहेच्या घोषणा दिल्या. जय भीम. परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी प्रतिकृती एका अज्ञात समाजकंटकाने तोडफोड केली, त्याच्या निषेधार्थ त्या परभणी जिल्ह्यातील जे भीम अनुयायी आहेत, संविधानप्रेमी जनता आहे, त्यांनी निषेध मोर्चा काढला होता जिल्हाधिकारी कार्यालयावर. त्यावेळी झालेल्या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने जमावाला थोडासा हिंसक वळण लागलं आणि त्या हिंसक वळणातून थोड्या प्रमाणात नुकसान झालं असेल. पण पोलिसांनी स्वतःच्या अतिरिक्त बळाचा वापर करून त्या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्या ठिकाणी लोकांना मारहाण केली. कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली परभणीमध्ये घरात घुसून दलित कार्यकर्त्यांना, माता भगिनींना मारहाण केली, त्यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं, गाड्या फोडल्या. अशा पोलीस प्रशासनाचा आम्ही पहिल्यांदा धिक्कार करतो. ज्या पोलिसांनी दलित युवकांना अटक केली आणि अटक केल्यानंतर पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या वडार समाजाच्या संविधानप्रेमी अनुयायाचा मृत्यू झाला, तर त्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो. त्या पोलिसांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत, त्या पोलिसांचं निलंबन व्हावं आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे दलित कार्यकर्ते अटक झालेले आहेत त्यांना सोडून द्यावं. आंतरवली सराटीमध्ये ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि ते गुन्हे सरकारने मागे घेतले, त्या पद्धतीने या देखील ठिकाणचे गुन्हे मागे घ्यावेत व जो मृत व्यक्ती झालेला आहे, शहीद झालेला आहे संविधानाच्यासाठी, अशा आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ 25 लाख रुपये मदत जाहीर करावी अशी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संविधानप्रेमी भीम अनुयायी मागणी करत आहोत. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.